नित्य स्वामी दर्शन 5 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नवविधा भक्तीमधली दास्य भक्ती ही 7वी भक्ती पायरी आहे. स्वामींना अंतःकरणपूर्वक नमस्कार करणाऱ्या परमभक्तांच्या अंतःकरणात स्वामींविषयी अपार प्रेम दाटून आलेले असते. ही दास्य भक्ती समजून घेताना या परमभक्तांच्या अंतःकरणातला हा प्रेमभाव प्रथम अनुभवावा लागतो. म्हणजेच काय तर स्वामींचे हे निस्सीम भक्त स्वामींच्या अखंड सेवेत रममाण झालेले असतात. स्वामींच्या जवळ सतत राहून ते स्वामींच्या सेवेत रत झालेले असतात. ही दास्यभक्ती आपल्याला स्वामींच्या मठात आणि विशेष करून अक्कलकोटला अनुभवायला मिळते. ते स्वामींची सेवा सर्व प्रकारे करतात. मठामध्ये स्वामी भक्त सतत येत असतात. त्यांना काहीही कमी पडणार नाही याची ते विलक्षण काळजी घेतात. काही स्वामी भक्त मठात येणाऱ्या प्रत्येकाला तीर्थ देतात, स्वामींचा अंगारा लावतात, प्रसादाचे वाटप करतात, मठ झाडून स्वच्छ करतात, स्वामींच्या पूजेतली उपकरणे स्वच्छ करून ठेवतात. मठाला ज्या देणग्या येत असतात त्याचे चोख हिशोब ठेवतात. या संदर्भात समर्थ म्हणतात, जे जे काही पाहिजे ते ते तात्काळ जे दीजे, अत्यंत आवडीने कीजे सकळ सेवा. दासबोध 4:7-20. स्वामींची सेवा करताना आपले मन विसरून स्वामी सेवेत तल्लीन व्हावे. देवाच्या म्हणजेच स्वामींच्या सेवेत असताना जे जे करणे शक्य आहे ते ते ताबडतोब करणे एवढेच या स्वामी भक्तांना ठाऊक असते. ही स्वामींची सेवा ते मनापासून करतात. या स्वामी सेवेतून त्यांचे प्रेम ओथंबून वाहत असते. थोडक्यात काय तर स्वामींची सेवा सर्वस्वाने करावी. मठ शांत आणि समाधानी राहील ह्याची काळजी घेत लोकसेवेत दंग होणे म्हणजे दास्यभक्ती. अशा भक्तांनी कसे असावे तर वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. दासबोध 4:7-26. दास्यभक्तीत रममाण झालेल्या परमभक्तांची वाणी अतिशय गोड असावी. स्वामींची स्तुती त्यांच्या तोंडात सतत पाझरत असावी. बोलणे दयेने पाझरत असावे. असे भक्त स्वामींच्या सेवेत समाधानी राहतात. ही दास्यभक्ती सेवेच्या अंगानेच पाझरत असते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.